तुमच्या आयुष्यात पण असे लोक आहेत का हो की जे तुमची ऊर्जा कमी करतात, तुमचा आत्मविश्वास तोडतात आणि तुमच्या मनामध्ये नकारात्मकता भरतात. अशी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण मी आज तुम्हाला अशा नकारात्मक लोकांपासून दूर कसं राहायचं हे सांगणार आहे. तर व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक आणि शेअर करा. तर आज आपण खूप असं महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे निगेटिव्ह आणि टॉक्सिक लोक ओळखायची कशी आणि त्यांच्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. बघा, आपल्या आजूबाजूला ना असे खूप सारे लोक असतात की जे म्हणजे आपल्यालाच काहीतरी निगेटिव्ह बोलून आपला आत्मविश्वासाचं खच्चीकरण करतात, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी भरतात. तर असे खूप सारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. तर त्यांना नेमकं ओळखायचं कसं आणि त्यांच्याबरोबर कसं डील करायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला पॉईंट म्हणजे निगेटिव्ह लोक ओळखायचे कसे, बरोबर. तर ते जे लोक नेहमी तक्रार करत असतात, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तक्रार करत असतात. मग आयुष्याबद्दल असेल किंवा स्वतःच्या हेल्थबद्दल असेल किंवा पैशाबद्दल असेल, प्रत्येक गोष्टीत अशी लोक ना नेहमी तक्रारच करत असतात. तर तक्रारीचा सूर लावत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुमच्या यशामध्ये सुद्धा, तुमच्या कामामध्ये सुद्धा ते नकारात्मकता शोधत असतात. सतत टीका करतात पण सपोर्ट मात्र कधीच करत नाहीत. तुमचं मन डाऊन करतात, तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण करतात, तुम्हाला प्रेरणा तर देत नाहीत, पण असं बोलतात की ज्याने आपलं मन अस्वस्थ होतं आणि आपल्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते. तर हे पहिलं लक्षण आहे. जी लोक सतत निगेटिव्ह बोलतात तुमच्यासोबत, तर त्यांना ओळखून जा की हे लोक निगेटिव्ह आहेत आणि टॉक्सिक लोक अशी आहेत. दुसरं म्हणजे हे सगळी जे पॉईंट आता मी सांगितलं, हे सगळे प्रकार, याच्यामुळे काय होतं, समोरची व्यक्ती तुमची ऊर्जा आहे ना ड्रेन करत जातो. म्हणजे तुमचं एक प्रकारचं मानसिक खच्चीकरण करतो. तर अशा लोकांचा इफेक्ट आपल्या मेंदूवरती, आपल्या मनावरती होऊ नये तर तो कसा कमी करायचा. तर त्यांची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. हे त्यांचं मत आहे, सत्य नाही आहे, हे स्वतःला समजावून सांगा. म्हणजे ते जे काही बोलत आहेत, मग ते तुमच्याबद्दल असेल, तुमच्या कामाबद्दल असेल, ते त्यांचं मत आहे, हे तुमचं मत नाही आहे, हे मनाला समजावून सांगा की ते त्यांच्या दृष्टीने त्या गोष्टीकडे तसे बघतायत. कारण त्यांना कुठेतरी जलसी असेल, कुठेतरी तुम्हाला पुढे गेलेलं त्यांना पाहत नसेल, म्हणून ते ही गोष्ट बोलत आहेत. तर ही गोष्ट आपल्या मनाला समजावून सांगायची आहे की मनावर लावून घ्यायची नाही आहे. समोरच्याच्या गोष्टीचा आपल्या मनावरती परिणाम होऊ द्यायचा नाही आहे, हे त्याचं मत आहे. त्याच्यामुळे अशा लोकांसोबत एक इमोशनल डिस्टन्स, म्हणजे एक भावनिक दुरावा, त्यांच्यापासून अंतर ठेवून तुम्ही वागा. दुसरं म्हणजे जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवणं टाळा. जास्त वेळ त्यांच्या संगतीमध्ये राहू नका, जेणेकरून तुमची नकारात्मकता तुमच्यावर हावी होईल. त्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात जास्त राहू नका. जास्त वेळ स्वतःसोबत करा. तुम्हाला आवडते त्या छंदामध्ये मन रमवा, स्वतःसोबत सतत संवाद साधा. याच्यामुळं काय होणार आहे की स्वतःला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मिळणार आहे. म्हणजे आपण आपल्याच मनाशी पॉझिटिव्ह संवाद साधायचा आहे. तुमचा मेंदू तुम्ही काय ऐकता याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणून स्वतःला सकारात्मक शब्द द्या. आपला मेंदू जो आहे तो सगळं ऐकत असतो, त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक बोलायचं आहे. तेच शब्द आपल्या मेंदूला पण ऐकवायचे आहेत. स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी कशी टिकवून ठेवायची आता अशा वेळेस, तर रोज किमान 5 मिनटं शांत बसून आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. एखादी नोटबुक घ्या, जर्नल लिहायला घ्या, त्याच्यामध्ये तुमचे जे काही विचार आहेत ते बाहेर काढा. ते विचार सगळे लिहून काढा. एखादं चांगलं पुस्तक वाचा, व्हिडिओ पहा, सिनेमा पहा किंवा एखादा पॉडकास्ट ऐका. तर तुमच्यासोबत तुम्ही जितका वेळ घालवाल तितकं तुम्हाला अधिक उत्साही वाटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गोष्टी ज्या आवडत आहेत, ज्याच्यामुळे तुमचा उत्साह वाढतो, अशा गोष्टी करण्यावरती भर द्या आणि स्वतःचा एक मी टाईम आवर्जून काढा. रोजच्या रोज स्वतःसाठी थोडा वेळ तरी काढा. पॉझिटिव्ह एनर्जी जी असते, आपल्यामध्ये ऊर्जा असते, ती बाहेरून कोणी टाकू शकत नाही आहे. ती आपल्या आतूनच आली पाहिजे.
आणि ती अंतःकरणापासून येते. त्यामुळं तिला वरून कोणी टाकणार आणि मग ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात भरणार असं काही होत नसतं. तर आपलं स्वतःच पॉझिटिव्ह विचार करून पॉझिटिव्हिटी आपल्या मनाला आपण द्यायची आहे. ती वरून टाकता येत नाही, आतूनच आपल्या ती येते. अशा टॉक्सिक आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं असेल ना, तर त्यांना नाही म्हणायला शिका. या लोकांना तिथल्या तिथे लगेचच नाही म्हणायला शिका. बाउंड्रीज सेट करा. एक अंतर राखून ठेवा. एक मर्यादा आखा की बाबा इथंपर्यंतच या व्यक्तीशी मी बोलेन, याच्यापुढे नाही, याच्यापुढे मी याच्या संपर्कात येणार नाही, असं स्वतःलाच एक लक्ष्मण रेषा आखून द्या. त्याच्या म्हणजे जो निगेटिव्ह बोलतोय त्याच्या कुठल्याच प्रतिक्रियेला उत्तर देऊ नका. प्रतिक्रिया देणं थांबवा. गरज असेल तेव्हा त्याच्यापासून अंतर नक्की ठेवा. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट याच्याशी कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला मात्र हरवू देऊ नका. कारण सगळ्यांना खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा ठेका तुम्ही घेतलेला नाही आहे. त्यामुळे मी असं नाही वागलं तर त्याला राग येईल, मग तो दुःखी होईल, नाराज होईल. दुसऱ्याच्या भावनेचा, दुसऱ्याचा आनंदी राहण्याचा मक्ता तुम्ही घेतलेला नाही आहे. त्याचा विचार तुम्ही करू नका. त्यामुळे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टबरोबर तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. इतरांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःला खुश ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. आता आपली जी मानसिक शांतता आहे हे अशा डिटॉक्स निगेटिव्ह लोकांमुळे ना खूप हे होते, डिस्टर्ब होते. तर अशा वेळेस काय करायचं, मानसिक शांतता राखण्यासाठी दररोज मेडिटेशन किंवा प्राणायाम नक्की करायचं आहे. जितका वेळ जमेल 10 मिनटं 15 मिनटं तितकं तुम्हाला प्राणायाम करायचं आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलपासून ब्रेक घेऊन थोडंसं बाहेर निसर्गामध्ये फिरायला जायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणजे रोज 3 गोष्टी लिहायच्या आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बघा, हा निसर्ग आहे किंवा हे जे ब्रह्मांड म्हणतो आपला युनिवर्स आहे, हे आपल्याला भरभरून देत असतं. रोज आपण सकाळी उठतो, आपले डोळे उघडतात, आपल्याला नवीन एक दिवस मिळतो, नवीन आयुष्य मिळतं. तर त्याच्याबद्दल कितीजण कृतज्ञता व्यक्त करता हो तुम्ही? निदान त्या भगवंताला थँक्यू तरी म्हणा. अशा 3 गोष्टीसाठी रोज धन्यवाद द्या त्या ईश्वराला की तू बाबा आज मला एक नवीन दिवस दिलेला आहेस, एक नवीन दिवस माझ्या आयुष्यामध्ये ॲड केलेला आहेस. माझे शरीर सगळं धडधाकट आहे किंवा मी निरोगी आहे, माझे हातपाय चालत आहेत व्यवस्थित, माझे डोळे काम करत आहेत, मी श्वास घेत आहे. कुठल्याही 3 गोष्टीसाठी तुम्ही त्या भगवंताचे नक्कीच आभार माना आणि त्याच्याबद्दल आभार व्यक्त करा. तर शांतता ही कुठे बाहेर मिळत नाही आहे, तीसुद्धा आपल्या मनामध्ये आतमध्येच असते. ती आतमध्येच तयार करावी लागते. तर पॉझिटिव्ह राहणं ही एक कला आहे आणि ती तुम्ही नक्कीच शिकू शकता. कारण बाहेर कुठेही या गोष्टी मिळणार नाही आहेत. ही पॉझिटिव्हिटी आपल्यामध्येच असते. आपण किती पॉझिटिव्ह राहायचं आणि लोकांच्या मनाचा किती विचार करायचा किंवा लोकांच्या बोलण्याचा किती विचार करायचा हे आपणच ठरवायचं आहे. आपला आनंद हा दुसऱ्यावर अवलंबून असता कामा नाही. तो आपल्या स्वतःवरतीच अवलंबून असला पाहिजे. आपल्या कामामध्ये, आपल्या आवडीमध्ये आपला आनंद, आपला उत्साह असला पाहिजे. त्याच्यामुळे जे लोक निगेटिव्ह बोलत आहेत, निगेटिव्ह वागत आहेत, अशा लोकांपासून नक्की दूर राहा आणि तुम्हाला आयुष्यात जे मिळवायचं आहे ते नक्कीच तुम्ही मिळवू शकता जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात तर. धन्यवाद.